दह्यातली ही भेंडी मी पहिल्यांदाच ट्राय केलेली होती आणि इतकी छान झालेली होती की म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं. त्याच्यामध्ये जी भेंडी मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये घालून घेतली. आता त्याचा चिकटपणा कमी होईपर्यंत आपल्याला ती परतवून घ्यायचं आहे. भेंडी तुम्ही कशा पण पद्धतीने चिरू शकता, बारीक फोडी करू शकता किंवा लांबट फोडी करू शकता. हे बघा ती परतवून झाली की आपल्याला ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं आणखी तेल टाकायचं. तेल टाकलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे. हे परतत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी एका वाटीमध्ये दही घ्यायचं, फ्रेश दही घ्यायचं. त्याच्यामध्ये पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा. त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं मसाला तयार झालेला आहे. हे व्यवस्थित हलवल्यानंतर आता कांदा पण छान असा परतलेला आहे. आता जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. गॅस बारीक करायचा, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते. आता हे छान असं एकसारखं हलवत राहायचं आपल्याला. ह्याच्यामध्येच थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून झाकण लावून आपल्याला ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, 1-5 मिनटं. हे बघा मस्त असा तो मसाला शिजलेला आहे. आता थोडीशी कसुरी मेथी अशा पद्धतीने आपल्याला हाताने चुरून त्याच्यावर टाकायची आहे. त्याचबरोबर जे आपण भेंडी फ्राय करून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. हे मिक्स केल्यानंतर झाकण लावून आपल्याला ह्याला एक वाफ आणायची आहे. हे बघा मस्त अशी दह्यातली भेंडी तयार आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागते. मला तर खूपच आवडली. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.